गुड मॉर्निंग. एकदा एका छोट्या गावात फुटबॉलची मॅच सुरू असते. छोटे छोटे मुलं खेळत असतात. एक माणूस बघतो ती मॅच. हाफ टाइम झालेला असतो. तर त्या टीममधल्या एका छोट्या मुलाला बोलवतो. म्हणतो, काय स्कोर आहे? तो म्हणतो, दे आर लिडिंग अस बाय 3-0. आम्ही मागे आहे 3 गोलने आणि 6 असतो. तर तो माणूस त्याला म्हणतो, तो डिस्करेज नाही झाला? तो म्हणतो, का? अजून वेळ कुठे संपली? फायनल विसल नाही झाली अजून. एक हाफ बाकी आहे. तो माणूसही बसतो मॅच बघायला. मॅच पाहतो. खूप छान मॅच होते आणि त्या छोट्या मुलाची टीम 5-4 मॅच जिंकते. तशी मॅच जिंकते तसा तो मुलगा त्या माणसाकडे असा हात दाखवतो, मोठं स्माईल देतो, चालला जातो. तो माणूस घरी येतो. घरी आल्यावर विचार करतो, तो एवढा छोटा मुलगा होता. हाफ टाईममध्ये 3-0 मागे असताना त्यांनी गिव्हअप नाही केलं. तो चेअरफुल राहिला. त्याने मलाही मोटिवेट केलं. मी बसलो, मॅच पाहिली, त्याच्या बाजूने चेअरिंग केलं. आपण लाईफमध्ये आपली फायनल विसल आधीच वाजवतो का? आपण आधीच गिव्हअप करतो का? खूपदा असं होतं की आपण चॅलेंज आलं किंवा असं काही कठीण परिस्थिती आली तर आधीच गिव्हअप करतो. गौतम बुद्धांचं एक कोट आहे लाईफबद्दल, की लाईफ काय आहे. शेवटी काय होतं की आपण किती प्रेम केलं, आपण किती सहज जगलो आणि ज्या गोष्टी आपल्या नव्हत्या त्या आपण किती ग्रेसफुली सोडून देऊ शकलो. ह्या 3 गोष्टींच्या अवतीभोवती पूर्ण लाईफ आहे. जर का आपण शांतपणे विचार केला. खूपदा आपण आधीच गिव्हअप करतो. त्याच्यामुळे ह्या 3 पॉईंटवर विचार करायचा. आपली फायनल विसल आपण नाही वाजवायची. फायनल विसलची वेळ जेव्हा येईल, ती जेव्हा वाजायची असेल तेव्हा वाजेल. तोपर्यंत कीप ट्राईंग. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.